हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला क्लीनअप कसे करायचे, पार्लरमध्ये जे आम्ही क्लीनअप करतो ते क्लीनअप तुम्ही घरच्या घरी कसे करायचं, मी प्रोडक्टसहित सगळं नॉलेज आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं मी आमच्या सलूनमध्ये करते तसंच सेम मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. पण इथे माझे क्लायंट नाही आहे, इथे मी एक डमी घेतलेली आहे आणि डमीच्या चेहऱ्यावर मी आज तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप कोणते प्रोडक्ट मी यूज करते, कोणत्या स्टेप वापरते, कशा यूज करते, कोणते प्रोडक्ट कुठे वापरते, हे सगळं तुम्हाला डिटेल आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला बघा एक नेचरचं सगळ्यात आधी क्लिन्झिंग दाखवलं होतं. त्या क्लिन्झिंगने मी क्लिन्झिंग करून घेत आहे. आता क्लिन्झिंग करायच्याही वेगळ्या स्टेप्स असतात, या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहे. जर तुम्हाला या स्टेप नसेल माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्याही लक्षात येईल. जर नसेल तुमच्या लक्षात येत तर मी फक्त क्लेन्झरने क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत कशा करायच्या याचा मी फुल डिटेल व्हिडिओ याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पहा की क्लिन्झिंग कसे करायचे. अदरवाईज ह्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा फॉलो करायच्या आहेत. ह्या स्टेपने जर तुम्ही क्लिन्झिंग केलं तर तुमचं डीप क्लिन्झिंग होणार आहे. डीप क्लिन्झिंग कशामुळे ज्यामुळे होतं, म्हणजे ज्या आपण स्टेप यूज करतो त्यामुळे डीप क्लिन्झिंग होतं. डीप क्लिन्झिंग आपल्याला 2 वेळा करून घ्यायचं आहे. इथे 2 वेळा डीप क्लिन्झिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण चेहरा छान स्वच्छ असा वॉश करून घ्यायचा आहे. अदरवाईज टिश्यू पेपरने किंवा एखाद्या रुमालाच्या साह्याने किंवा स्पंजच्या साह्याने तो तुम्ही पुसून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला चेहरा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सीचा माझ्याकडे स्क्रब आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता, कुठल्याही चांगल्या कंपनीचा तुम्ही स्क्रब वापरू शकता. इथे माझ्याकडे व्हिटॅमिन सीचा स्क्रब आहे डॉक्टर रेसेल्स कंपनीचा, तो मी इथे यूज केलेला आहे. पूर्ण स्क्रब मी त्यांच्या चेहऱ्यावर लावून घेतलेला आहे. आता इथे मी जी मशीन दाखवणार आहे ती मशीन ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर अदरवाईज तुम्ही हाताने देखील स्क्रबिंग करू शकता. हाताने स्क्रबिंग कसं करायचं हेही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. इथे बघा ही मशीन आहे, ही मशीन ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता. नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने देखील स्क्रबिंग करू शकता. स्क्रबिंग केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते मोकळे होतात आणि ते थोडंसं दाबलं की लगेच फुटून जातात. त्यामुळे आपल्याला स्क्रबिंग करणं गरजेचं आहे. स्क्रबिंगमुळे चेहऱ्यावरचा जो एक लेअर असतो, डेड स्किनचा जो लेअर असतो तो रिमूव्ह व्हायला मदत होतो. त्यामुळे आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे. आता स्क्रबिंग कसं करायचं आहे हे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल. बघा अशा पद्धतीने आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे. ही आपली ओरिजिनल क्लायंट नाही आहे, फार हलते आहे बघा, फार हलते ती. आणि आपल्याला इथे स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. स्टेप आपल्याला क्लिन्झिंगच्याच वापरायच्या आहे. जे आपण क्लिन्झिंग करतो त्याच आपल्याला स्टेप्स इथं फॉलो करायचे आहे. म्हणजे बघा ज्या स्टेप आहेत त्यांची नावंसुद्धा मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली होती. तुम्ही ती देखील नावं लक्षात ठेवली तर ठीकच आहे, नाहीतर स्टेप जरी लक्षात ठेवल्या तरीही तुमचं काम होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप आहेत त्या स्क्रबिंगसाठी यूज करायचे. असं जर तुम्ही स्क्रबिंग केलं तर ते तुमचं स्क्रब प्रॉपर होणार आहे, स्किनमध्ये प्रॉपर स्क्रबिंग होणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट देखील व्यवस्थित येणार आहे. बघा 10 मिनटं इथे मी स्क्रबिंग करून घेतलं आहे. 8 ते 10 मिनटं माझं इथे स्क्रबिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण चेहरा पुसून घेतला आणि इथे व्हिटॅमिन सीचाच माझ्याकडे पॅक आहे, तो पॅक मी इथे यूज करते. बघा पॅक लावण्याची पण एक वेगळी पद्धत असते. खालून वरच्या बाजूला आपल्याला पॅक लावायचा असतो. कधीही लक्षात ठेवा, कोणताही पॅक यूज करताना चेहऱ्याला खालून वरच्या दिशेने आपल्याला यूज करायचा आहे, कारण आपले जे फेशियल हेअर्स असतात त्याच्या खाली देखील पॅक लागला पाहिजे. म्हणून आपल्याला खालून वरच्या दिशेने जर पॅक लावलं तर फेशियल हेअर्सच्या खाली देखील तो पॅक तुमचा लागला जाणार आहे. अशा पद्धतीने डोळ्याला आणि ओठांना सोडून आपल्याला हा पॅक लावायचा आहे. डोळ्यांवर आपल्याला हा पॅक नाही यूज करायचा. त्याच्यानंतर